एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्वजण मस्तच असाल. मी दीक्षा आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की ड्रेनेजचा जो पाईप आहे ना बेसिनचा, तो खराब झालेला आहे आणि डॅमेज झालेला आहे. तो का झालता तो मी तुमच्यासोबत मागच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर केलेला आहे. एकदा नक्की चेकआउट करू शकतात. रूम ओनरला कॉल केलता, पण ते म्हणे की उद्या सकाळीच हे काम होईल. दुसऱ्या दिवशी मी भांडे तशी स्टोअर करून ठेवली किचन सिंकवरती आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं ते येऊपर्यंत ना आपलं काहीतरी कामावरून घेऊया. त्यांना यायला कमीत कमी 11-12 वाजतीलच. म्हटलं तोपर्यंत वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी किचनचं आवरून घ्यावा, तेवढंच आपलं किचन ऑर्गनाईज होऊन जाईल. तर लागल्या हाती हा जो रॅक आहे माझ्याकडे, जो की मी डेली यूजमध्ये वापरते, हा मी इथे क्लीन करून घेतला. जास्त वेळही लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे एरिया आहे ना, त्याला सर्वात जास्त तेलाचे आणि पिठाचे हात लागतात. म्हणून याला क्लीन करणं तितकंच जास्त महत्त्वाचं होतं. आता बहुतांश जण काय करतात, तेलाची जी कॅटली असते ना, ते स्टोअर करण्यासाठी लायनर वगैरे वापरतात. पण ते लायनर आहे ना थोडंसं काय सगळंच खराब होऊन जातं. मग मी काय करते, यूज अँड थ्रोचे जे कंटेनर येतात ना, त्यांचे जे लीड असतात ना, त्यांचा वापर ॲज अ लायनर म्हणून वापरते. थोडंसं जागा जाते, पण सर्व तेलाचे कंटेनर मी यांच्यावरती अशा प्रकारे स्टोअर करते. आता छोट्या छोट्या तर माझ्याकडे काही आहे नाही लायनर, तर त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या ज्या प्लेट्स आहेत ना माझ्याकडे, हे मी वापरत असते. जेणेकरून एक्स्ट्राचं तेल काही साईडनी असेल तर ते देखील व्यवस्थित याच्यावरतीच निथळेल. आपली जी शीट आहे ती अजिबात खराब होणार नाही. आणि खरं सांगते, ही जी ट्रिक आहे ना, ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जे खालचं लायनर आहे ना, जे ट्रान्सपरंट दिसतंय तुम्हाला, ते अजिबात खराब होत नाही. फक्त ती प्लेट आहे ना वरची, तेच मला आहे ना थोडीशी वॉश करून साफ करावी लागते. मी लागल्या हाती आठवड्यात ना 1-2दा तर करतच असते, त्यामुळं खूप जास्त स्टिकी हे होत नाही. म्हणून एक शीट आहे ना मला कमीत कमी 2-3 महिने आरामात चालले जातात. तर लागल्या हाती जे काही कंटेनर खाली झालेले होते त्यांना देखील मी इथं रिफिल करून घेत आहे. हे जे कंटेनर आहे हे मी ना पहिले स्वच्छ करून ठेवते आणि वाळवून मग याच्यामध्ये रिफिल करत असते. यामुळं काय होतं, कंटेनर ज्यावेळेस आपण एक खट्टी घासायला घेतो ना, त्यावेळेस ते जास्त क्लीन करायला आपला टाईम घेत नाही. अगदी कमी वेळामध्ये इझिली निघून जातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा कंटेनर खाली होईल लगेच घासून ठेवा. आता चपातीला तेल लावण्यासाठी आपल्याकडे ना वाटी वगैरे असते, तर माझ्याकडे ना काही अशा प्रकारच्या छोट्या छोट्या अशा, काय म्हणतात तुम्ही याला, माझ्याकडे तर मुरकुल म्हणतात, यांचा वापर मी करत असते. हे माझ्या आईने दिलेले आहे आणि 2 आहेत, त्यामुळे एक खराब झालं की त्याला वॉश करेपर्यंत दुसरं वापरायचं. त्यामुळे ना मला तेल आहे ना चपातींसाठी ते वेगळं ठेवायची गरज पडत नाही. याच्यामध्येच ते असतं आणि मी रियूज पण करू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे याला लीड पण आहे, त्यामुळे ना यांचा वापर खूप जास्त कन्व्हिनियंट होतो. कधी कधी मी एक आहे ना तेलासाठी आणि एक मुरकुल तुपासाठी असं सेपरेट करून ठेवत असते. तर लागल्या हाती हे सुद्धा क्लीन झाले, बघू शकतात. मस्त असं दिसत आहे. अगदी 5 मिनिटामध्ये चकाचक झाले. त्यानंतर आहे ना मी काही ग्रोसरी आणली होती काल, तेच इथं स्टोअर करून ठेवत आहे. मागच्या वेळेस मी राजगिरा आणला होता, पण तो बाय मिस्टेकली आणला गेलता होता. महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीसाठी. पण यावेळेस मी हटकून आणलं, कारण की प्रथमला राजगिराचे धिरडे खूप जास्त आवडले होते. म्हटलं जाऊ द्या, त्याला आवडले ना घेऊनच येऊया. तर त्याच्यासाठी मी हे घेऊन आलेले होते आणि लगेचच एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवलं. आता काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत आहे ना मनी प्लांटची ग्रोथ शेअर केलेली होती. पण काय कुणास ठाऊक, माझी प्रत्येक वस्तूला ना काही होऊनच जातं. मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती, ज्याची मी तारीफ करते ना ती दुसऱ्या दिवशी खराबच होऊन जाते. याचंही असंच झालं. याची ना अक्षरशः 2 दिवसामध्ये पाने अशी काळी पडायला लागली होती. मला खूप जास्त टेन्शन यायला लागलं होतं की हे जगतं की नाही. पण म्हटलं चला जाऊ द्या, याची कटिंग वगैरे करून घेऊयात, पाणी चेंज करून याला परत ठेवूयात. तसं हे खूप जास्त डॅमेज नाही आहे, पण बऱ्यापैकी डॅमेज आहे. ग्रोथ थोडीशी स्लो झाल्यासारखी वाटते, पण ठीक आहे, होऊन जाईल ठीक. हा अपेक्षा करून मी याला परत व्यवस्थित क्लीन करून त्याच्या ठिकाणी ठेवून दिलं. आजकाल मला या मनी प्लांटशी खूप जास्त लगाव झालेला आहे, कारण की हे पहिलं प्लांट आहे ज्याला मी खूप जास्त केअर आणि माझा टाइम देत आहे. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे खलबत्त्याचं सुद्धा सांगितलं होतं. आता याला जागा करायची होती, मग कुठं करावं, तर हा जो सेक्शन आहे ना डब्याचा शेजारचा, हा इथं थोडासा जागा आहे. यामध्ये ना मी ग्लासची जी बॉल आहेत ना माझी मोठी थोडीशी, त्याला स्टोअर करण्यासाठी वापरायचे. पण तो इतकं उठून नाही दिसायचा. मग म्हटलं की इथे ना आपण जो आपला खलबत्ता आहे पितळी, तो इथे स्टोअर करूया. आणि खरं सांगते याचा लुक खूपच छान दिसत होता. तर अशा प्रकारे मी याला देखील ऑर्गनाईज करून घेतलं.
जेवायला बसणारच होते की लगेचच आहे ना जे रूम ओनर आले आणि त्यांनी बेसिनचं काम करायला सुरुवात केली. बघू शकता खूप जास्त भांडी आज पेंडिंग होती, पण नाईलाज होता म्हणून ठेवावी लागली. आणि महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये बेसिन माझ्या मते तरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मला तर बेसिन नसलं ना तर त्या किचनमध्ये काम करायचं म्हटलं ना, जिथं 15 मिनिटं लागणार असेल ना तिथं मला अर्धा तास नक्कीच लागून जातो. अगदी 5 मिनिटामध्ये त्यांनी बेसिन व्यवस्थित रिपेअर करून दिलं आणि मला आहे ना मागं ड्रेनेजचा पाईपचा जो इश्यू होता ना आता तो पूर्णच क्लिअर झालाय, कारण की नवीन पाईप इन्सर्ट करून दिलेला होता. त्यामुळे ब्लॉकेज वगैरेही काही येणार नाही. ते एक प्रकारे चांगलंच झालं. त्यानंतर मग त्यांच्या गेल्यानंतर मी जेवण केलं, भांडी वगैरे घासली आणि लगेचच निवांत बसावं म्हटलं. पण सोफ्यांची हालत बघितली, खूप जास्त डल झालेली होती. म्हटलं बसून काहीही फायदा होणार नाही, लागल्या हाती सोफाही क्लीन करून घ्यावा. बघू शकता तुम्ही खूप जास्त अशी याच्यावरती धूळ ॲक्युम्युलेट झालेली आहे आणि प्रथम याच्यावरती खूप जास्त खेळतो, त्यामुळे ना याच्यावरती डाग वगैरे खूप जास्त फ्रिक्वेंटली पडतच असतात. तर या सोफ्याला क्लीन करण्यासाठी मी काय करते, थोडंफार पाणी घेते, कमीत कमी 6-7 लिटर तरी. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे, असं गरम किंवा थंड असं काही नाही, नॉर्मल आहे. आणि यामध्ये 1-2 चमचे मी जेंटल बेबी शॅम्पू ॲड करत आहे. इथे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ना जो रेग्युलर शॅम्पू असतो कोणताही सॅकेटवाला किंवा तो सॅशेवाला तो सुद्धा वापरू शकतात. फक्त जेंटल शॅम्पू वापरा, जेणेकरून तुमचे जे सोफाचे फॅब्रिक आहेत ना ते अजिबात डॅमेज नाही होणार. सोफा क्लीन करताना आपल्याला जाणवतो की यामधून खूप असा खराब वास असतो, तर ते घालवण्यासाठी काय करायचं, यामध्ये ना 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा. सोड्यामुळे काय होतं, जो खराब वास असतो ना तो आपल्या काही असो क्लिनिंगचं जे त्याच्यातनं निघून जातं. अक्षरशः आपण फ्रीजमध्ये सुद्धा सोडा जर ठेवला ना तर फ्रीजमधला जो अनवॉन्टेड स्मेल आहे ना तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे सोडा नक्कीच घाला, यामुळे ना सोफामधला जो अनवॉन्टेड स्मेल आहे तो सुद्धा निघून जाईल. आता हे दोन्ही जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सोफ्याची हलकीशी क्लिनिंग करून घेऊयात. तर क्लिनिंग करण्यासाठी काही अशा प्रकारचा ब्रश येतो. हा जो ब्रश आहे ना याचे जे ब्रिसल्स आहे हे खूप सॉफ्ट असतात, अजिबात असे हार्श नसतात, त्यामुळे आपल्या सोफ्याच्या कव्हरला अजिबात डॅमेज करत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर सोफा असतील ना तर हा जो ब्रश आहे ना तुमच्याकडे असणं मॅन्डेटरीच आहे. मला तर खूप कन्व्हिनियंट वाटतं हे ब्रश यूज करायला. याच्यामुळे ना कोपऱ्यामध्ये जर सोफ्यामध्ये डस्ट वगैरे असेल ना ती इझिली निघून जाते. मी तुम्हाला पुढे दाखवेल सुद्धा. आणि महत्त्वाचं म्हणजे ना मी वरच्यावर अशी क्लिनिंग करतच असते, त्यामुळे जास्त सोफा काही खराब होत नाही. पण आजकाल प्रथम खूप जास्त याच्यावरती खेळतो, त्यामुळे आजकाल धूळ जास्त नाही पण स्टेन्स जरा जास्तच याच्यावरती पडतात. आता तुम्ही बघू शकतायत कानाकोपऱ्याला तुम्हाला बरीपैकी धूळ दिसत असेल. याला मी ब्रशच्या साहाय्याने बऱ्यापैकी क्लीनही केलंय, पण थोडीफार प्रमाणात धूळ राहतेच. आता तीच क्लीन करण्यासाठी मी इथे ना हा सोल्युशन बनवून घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे सोफा क्लीन करताना अजिबात डिटर्जंट वापरू नका. त्यामुळे काय होतं, आपले जे सोफा आहे हे डेलिकेट फॅब्रिकचं असतं, ते डॅमेज होण्याची खूप जास्त शक्यता असतात. म्हणून शॅम्पू तुम्ही वापरू शकतात, किंवा तुम्हाला शॅम्पू घालायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली विनेगर जरी घातलं ना तरीही चालेल. पण विनेगरमुळे ना थोडासा कुबट आणि त्याचा अनवॉन्टेड स्मेल येतच असतो, त्यामुळं मला ते आवडलं नाही, म्हणून मी हलकासा बेबी शॅम्पू यामध्ये घातलेला आहे. तुमची चॉईस आहे, तुम्हाला विनेगर वापरायचं आहे की सोप किंवा शॅम्पू तुम्ही डिपेंड करा. आता हे क्लीन करण्यासाठी आपल्याला टूल पाहिजे. आपल्याकडं काही व्हॅक्यूम क्लीनर तर नाही, मग काय करायचं, अशा प्रकारचा मायक्रोफायबरचा जो टॉवेल असतो तो घेऊन टाकायचा आणि यामध्ये ना आपल्याला अशा प्रकारे जी प्लेट असते किंवा झाकणी काय म्हणता तुम्ही याला, असं याला गुंडाळून टाकायचं मधून. आणि टॉवेल घेताना ना थोडंसं मोठंच घ्या, जेणेकरून हाताला पकडायला इझी जाईल आणि जे समोरचं जे सरफेस आहे ते एकदम स्टिफ राहील, अजिबात इकडचं तिकडं होणार नाही आणि क्लिनिंग करायला एफर्टलेसली जाईल. सोफा क्लिनिंगसाठी जास्त काही मेहनत लागत नाही, पण तेवढंच जर आपण बाहेर जर करायला दिलं ना तर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह जातात. त्यामुळे तुम्ही घरीच अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा. बाहेर जर यांचीच किंमत आहे ना कमी 2-3 हजार रुपये तरी असते ड्राय क्लीन करण्याची. पण अशा प्रकारे जर तुम्ही ना महिन्याला किंवा 15 दिवसाला जर क्लीन कराल ना तुमचा सोफा अजिबात खराब होणार नाही. आता मी काय केलंय, या पाण्यामध्ये ना हा जो मायक्रोफायबर टॉवेल आहे तो डीप केलाय आणि हलकासा याला ना पाण्यामधून पिळून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी पाणी यामध्ये राहू दिलेलं आहे. जास्तही राहू देऊ नका, नाहीतर सोफा खूप जास्त ओला होऊन जाईल आणि वाळायलाही प्रॉब्लेम देईल. हलकंसं यामध्ये पाणी राहायला हवं, जेणेकरून सोफाची क्लिनिंग इझी जाईल. आता याला मागच्या साईडनी असं पकडायचं आणि अशा प्रकारे याची क्लिनिंग करायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे.
खरं सांगते, तुम्हाला डिफरन्स दिसतोय का नाही आय डोंट नो, बट मला रियालिटीमध्ये खूप डिफरन्स दिसत आहे. अक्षरशः याच्यावरती जी डस्ट आहे ना ती खूप इझिली निघत आहे. पण हा जो सोफा आहे ना हा थोडासा मळखाऊ कलरचा आहे, त्यामुळं हा क्लीन झालाय का नाही हे सुद्धा कळत नाही आणि मळका झालाय का नाही हे सुद्धा दिसत नाही. त्याचा कलरच तसा आहे. पण ओरिजिनलमध्ये जेव्हा आपण याला बघतो ना त्यावेळेस आपल्याला धूळ बारीक बारीक दिसतेच. तेच क्लीन करण्यासाठी अशी पद्धत आपण नक्कीच फॉलो करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये अशा प्रकारची जी लीड वापरलेली आहे ना, यामुळे ना ही अक्षरशः कोपऱ्यातनं क्लिनिंग करायला खूप इझी जाते. तुम्ही बघू शकतायत, अक्षरशः खूप इझी जाते हे क्लीन करण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे कोपऱ्यात जाऊन येणं व्यवस्थित क्लीन होते. आता माझ्या सोफावरती ना थोडेसे हार्ड स्टेन होते, फूड पार्टिकल्सचे, ते स्टक झालेले होते. ते क्लीन करण्यासाठी मला ना थोडंसं रब करावं लागलं. त्यानंतर ते जे हार्ड स्टेन आहे ते तिथून निघाले. तर डिपेंड करतं, सोफा खूप जास्त खराब असेल ना तर थोडंसं रब करावं लागतं. पण जास्त काही खराब नसेल ना, फक्त डस्ट असेल ना, हलक्या हातने सुद्धा क्लीन करून घेतलं तरीही काही फरक पडत नाही, खूप इझिली क्लीन होऊन जातो. तर अशा प्रकारे मी मागून पुढून सगळीकडून हा सोफा क्लीन करून घेतलेला आहे. आणि हे जे क्लीन करताना आहे ना आपला सोफा हलकासा असा ओला होतो, त्यामुळं फॅन चालू ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मान्सूनचा सीझन आहे, त्यामुळं खूप जास्त ओला असा आपला सोफा अजिबात करू नका, नाहीतर बॅड ओडर याची नक्कीच येईल. आता माझ्याकडे ना हॉलमध्ये काही फॅन वगैरे नव्हता, तर मग मी काय केलं, हलकासाच याला पुसून घेतलेलं आहे. जास्त ओलं अजिबात झालेलं नाही, त्यामुळे 1-2 तासामध्ये हे व्यवस्थित वाळूनही गेलेलं होतं. हे काय करायचंय आपल्याला आहे ना, पुसून घेतल्यानंतर आहे ना याला कमीत कमी 2-3 तासासाठी आपल्याला वाळून घ्यायचं आहे. जास्त ओलं असेल तर तुम्ही 1 दिवसासाठी वाळवलं तरीही चालेल. अशा प्रकारे बोलता बोलता मी हे क्लीन करून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा यांचा लुक आता खूप बेटर दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण ओरिजिनलमध्ये ना खरंच वाटत होतं. आणि बघू शकतात कपडा बऱ्यापैकी काळपट देखील झालेला आहे. आणि यावरून कळतं की आपला सोफा किती खराब होता. आता हेच पाणी बघा तुम्ही, किती गडूळ झालेलं आहे. घेतलं होतं तेव्हा किती स्वच्छ होतं. यावरूनही कळतं की आपला सोफा बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. तुम्हाला कापडावरून जर कळलं नसेल ना तर यावरून नक्कीच विश्वास बसून जाईल. आता हे पाणी डिस्चार्ज करून देईल आणि आपला सोफा 1-2 तासानंतर बसण्यासारखा योग्य होऊन जाईल. तुम्हाला मी सांगितलं होतं ब्रशमुळे भरपूर अशी डस्ट आहे ना बाहेर पडते झटकवल्यानंतर, तेच आता मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला अशी डायरेक्टली दिसणार नाही, तुम्हाला मी आता दाखवते. हे बघा किती डस्ट निघते याच्यामुळे. त्यामुळे ना हा जो ब्रश आहे ना सोफा कवर किंवा बेडशीट मॅट्रिक्स हे क्लीन करण्यासाठी तुमच्याकडे मस्ट आहे. मला तरी हा जो प्रोडक्ट आहे हा परचेस करून येणं अजिबात रिग्रेट झालं नाही. डीमार्टमध्ये 130 ते 150 पर्यंत तुम्हाला हे इझिली मिळून जाईल. त्यामुळं कधी डीमार्ट झालं तर हे नक्की परचेस करून घ्या. माझ्या मते तरी हे एक मस्ट हॅव टूल आहे बरं का. यामुळे ना तुम्ही सोफा कवर असो, सोफा असो, पिलो, बेडशीट, मॅट्रिक्स हे खूप इझिली आणि व्यवस्थित आणि एफर्टलेसली क्लीन करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे आपले जे डेलिकेट फॅब्रिक असतात सोफाचे किंवा बेडशीटचे ते अजिबात डॅमेज होणार नाही. तर 100% हे माझ्याकडून रेकमेंडेड आहे. तुम्हाला जर घ्यायचा विचार असेल ना तर नक्कीच घ्या. आता 2 तासानंतर हे व्यवस्थित वाळलेलं होतं. लागल्या हातीनं लगेचच याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेईल. चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि नवीन ट्रिक्स मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगसह. आणि हो, चॅनलवर नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट बी देखील करा. तुमच्या एका कमेंटने मला खूप जास्त मोटिवेट फील होतं. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.